तुझी भूमिका नेमकी काय आहे आणि आम्ही कोणत्या रूपात तुला पाहणार आहोत? बरीच रहस्य आहेत, त्यामुळे माझ्या भूमिकेविषयी पण रहस्यमय. पण लवकरच कळेल 27 तारखेपासून आपण जेव्हा मालिका पाहायला सुरुवात करू. पण खूप छान वाटतंय मला, कारण स्टार प्रवाहावर बऱ्याच वर्षांनी मी काम करते आहे, त्यामुळे ती संधी दिल्याबद्दल सतीश सर तुमचे, शर्मिष्ठा, तेजस सर आणि जयंत पवार सर आमचे दिग्दर्शक, या सगळ्यांचेच मनपूर्वक आभार. कारण नक्कीच आत्तापर्यंत मी ज्या भूमिका केल्या आहेत त्यापेक्षा एका वेगळ्या भूमिकेतून येते आहे. आणि मी पण या पद्धतीचा विषय कधीही अशा मालिकेमध्ये काम नाही केलेलं. आतापर्यंत कौटुंबिक मालिका केलेल्या आहेत, काही विनोदी केलेल्या आहेत, पण हॉरर या प्रकारामध्ये पहिल्यांदाच काम करते आहे, त्यामुळे ती एक उत्सुकता मनात आहे. आत्ताच आमचं स्केड्यूल फार इंटरेस्टिंग झालं, पण एक लक्षात आलं की अशा पद्धतीच्या मालिकेत काम करत असताना कलाकार म्हणून तुम्हाला स्वतःला थोडंसं मोल्ड करायला लागतं, बदलायला लागतं. कारण एरवी संवादावरती खूप भर असतो आपला चित्रीकरण करत असताना, आणि इथे तो जास्त क्रिया प्रतिक्रियांवरती भर सगळा राहतो आणि खूप वेगळ्या पद्धतीने मालिकेचं चित्रीकरण सुद्धा करावं लागतं. त्यामुळे मला वाटतं सगळ्यांची त्यामधली जी इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणजे रंगभूषाकारापासून ते सेट पास पर्यंत प्रत्येकाची, आणि खूपसं चित्रीकरण आता तर आम्ही रात्री केलं. मला रुचीचं तर फारच कौतुक वाटलं, कारण हे सगळं कॅरी करणं एक कलाकार म्हणून, हे चित्रीकरणाची जी प्रोसेस होती ती खूप वेगळी असणार आहे, हे आताच्या स्केड्यूल मधूनच जाणवलं. तर तेच पुढेही राहील. पण आणखीन एक गंमत मला वाटली की एक वेगळं जग आहे, त्यात एकदा आपण शिरलो ना की त्यातून बाहेर पडावं असं वाटत नाही, इतकं ते तुम्हाला संमोहित करून टाकतं, आणि ती मजा प्रेक्षकांना सुद्धा नक्की येईल असं वाटतं. वा वा.